वेलकम स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये CROचं ब्लॉक डायग्राम बघितलं आहे, त्याचं ॲप्लिकेशन बघितले फॉर द ॲम्प्लिट्यूड मेजरमेंट अँड फ्रिक्वेन्सी मेजरमेंट. त्यानंतर आपण बघितलं की त्याचं लिसाजियस पॅटर्नवरून फ्रिक्वेन्सी आणि फेज मेजरमेंट हे कसं करायचं आहे. आता नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट जो आपल्याला बघायचा आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे DSO. ओके, तर DSOचा फुल फॉर्म जो आहे तो आहे D स्टँड्स फॉर डिजिटल, S स्टँड्स फॉर स्टोरेज आणि O स्टँड्स फॉर ऑसिलोस्कोप. तर याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट बघायचे आहेत ऑसिलोस्कोप. ऑसिलोस्कोप म्हणजे काय? टू डिस्प्ले द सिग्नल. स्कोप म्हणजे काय? बघणे. आणि ऑसिलोस्कोप म्हणजे काय? की सिग्नलचे ऑसोलेशन. सपोज हा साईन सिग्नल आहे तर त्याचं अप अँड डाऊन मुवमेंट, अप अँड डाऊन मुवमेंट म्हणजे काय? ऑसोलेशन्स. हे ऑसोलेशन बघण्यासाठी जो स्कोप यूज केला आहे, जो डिस्प्ले यूज केला आहे त्याला आपण म्हणायचं ऑसिलोस्कोप. ओके, तर ऑसिलोस्कोपचे दोन प्रकार आहेत. एक आहे CRO कॅथोड रे ऑसिलोस्कोप आणि दुसरा आहे DSO डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. CRO हा कंप्लीट आपला झालेला आहे आणि ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोपचं बेसिक्स. ओके, तर सर्वप्रथम आपण त्याचा लॉंग फॉर्म बघूया. तर D स्टँड्स फॉर डिजिटल, S स्टँड्स फॉर स्टोरेज आणि O स्टँड्स फॉर ऑसिलोस्कोप. तर DSOचं मेन यूज काय आहे? त्याचं मेन यूज आहे टू डिस्प्ले द सिग्नल. सिग्नलला डिस्प्ले करायचं काम हे कोणाचं आहे? ऑसिलोस्कोपचं. तर DSOचं मेन यूज, त्याचा मेन पर्पज काय आहे? टू डिस्प्ले द सिग्नल. फक्त CRO स्कोपमध्ये जे डिस्प्ले करण्याची मेथड होती ती वेगळी आहे आणि DSOमध्ये सिग्नल डिस्प्ले करण्याची मेथड किंवा वर्किंग हे वेगळं आहे. ते कसं ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघू. ओके, तर सर्वप्रथम डिजिटल म्हणजे काय याचा आपण अर्थ समजून घेऊ. तर सर्वप्रथम तुम्ही डिजिटल टेक्निक या विषयामध्ये बघितलं असेल की देअर आर टू टाईप्स ऑफ सिग्नल. दोन प्रकारचे सिग्नल असतात. एक असतं ॲनालॉग सिग्नल आणि दुसरं आहे डिजिटल सिग्नल. डिजिटल म्हणजे काय? की डिजिटलमध्ये फक्त दोन व्हॅल्यूज येणार. एक येणार 1 किंवा 0, हेच व्हॅल्यू येणार. दुसरी कोणतीही व्हॅल्यू येणार नाही. एक तर 1 येणार, लॉजिक 1 किंवा लॉजिक 0. ॲनालॉगमध्ये काय आहे की ॲनालॉगमध्ये कंटिन्युअस व्हॅल्यू आहे. कंटिन्युअस व्हॅल्यू भेटणार आपल्याला. म्हणजे ॲनालॉगचं जर एक्झाम्पल बघायला घेतलं तर ॲनालॉगचं एक्झाम्पल आहे साईन वेव्ह. कंटिन्युअस व्हॅल्यू चेंज होत आहे, बरोबर. आणि डिजिटलचं जर एक्झाम्पल घेतलं तर ते आहे बायनरी सिग्नल. बायनरी सिग्नल, बाय म्हणजे काय? दोन. ह्याच्यामध्ये फक्त दोनच व्हॅल्यू असतील. ते आहे 1 अँड 0. त्याच्यामध्ये 1 म्हणजे हायर लेवल आणि 0 म्हणजे लोअर लेवल. तर अशा प्रकारचा सिग्नल असणार आहे डिजिटल, जो आहे कन्सिस्ट ऑफ बायनरी व्हॅल्यू अँड ॲनालॉग कन्सिस्ट ऑफ कंटिन्युअस व्हॅल्यू. ओके, तर DSOमध्ये जो आपण वर्किंगमध्ये प्रोसेसिंगसाठी जो सिग्नल यूज करत आहोत तो आहे डिजिटल सिग्नल. बघा, आपल्याला डिस्प्ले कोणता सिग्नल करायचा आहे? ॲनालॉग. जेवढे पण नेचरमध्ये सिग्नल आहेत ते ओरिजिनल फॉर्म त्यांचा कोणता आहे? ॲनालॉग फॉर्म आहे. पण DSOमध्ये सिग्नल डिस्प्ले करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोणता सिग्नल यूज केला आहे? डिजिटल सिग्नल. CROमध्ये आपण कोणता सिग्नल यूज केला? ॲनालॉग ॲज इट इज. CROमध्ये आपण डिजिटल सिग्नल यूज केलेला नाही. म्हणून DSOमध्ये आपण डिजिटल डेटा यूज केला आहे, डिजिटल सिग्नल यूज केला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणलं? डिजिटल. ओके, त्यानंतर पुढचा वर्ड कोणता आहे? स्टोरेज. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा स्टोरेज. स्टोरेज म्हणजे काय? की आपल्याला काहीतरी साठवायचं आहे. जसं आपल्याकडे मेमरी कार्ड असतं फोनमध्ये, मेमरी कार्ड, त्याच प्रकारचं एक मेमरी जी आहे ती कोणाला असणार आहे? DSOला असणार आहे. तर DSOचं काम काय आहे की त्याचं मेन जे फंक्शन आहे ते आहे की इट कॅन स्टोअर द वेवफॉर्म ऑर सिग्नल. सिग्नलची माहिती तो स्टोअर करू शकतो. तर स्टोअर कुठे करणार? तो स्टोअर करणार इन द फॉर्म ऑफ मेमरी. आणि मेमरीमध्ये ॲनालॉग डेटा हा स्टोअर होत नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डिजिटल डेटा यूज करावा लागेल टू स्टोअर
द इन्फॉर्मेशन इन द मेमरी. कळतंय? म्हणजे काय झालं की DSOमध्ये आपण इन्फॉर्मेशन जी आहे सिग्नलची ती आपण स्टोअर करू शकतो. इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपल्याला डिजिटल डेटा लागेल, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, डिजिटल स्टोरेज. कळालं? आणि त्यानंतर ऑसिलोस्कोपचा अर्थ आपल्याला माहीत आहे की ऑसिलोस्कोप म्हणजे काय, टू डिस्प्ले द सिग्नल, सिग्नलला डिस्प्ले करण्यासाठी. तर बघा डिजिटल का बरं म्हणलं, कारण की याच्यामध्ये डिजिटल सिग्नल आपण यूज करत आहोत टू स्टोअर द डेटा, डेटा स्टोअर करण्यासाठी डिजिटल सिग्नल आपण यूज करत आहोत, म्हणून त्याच्यामध्ये डिजिटल स्टोरेज हे नाव आलं. सर्वात महत्त्वाचं फंक्शन जे आहे DSOचं, की DSOमध्ये आपण सिग्नल डिस्प्ले पण करू शकतो आणि सिग्नल स्टोअर पण करू शकतो. पण CROमध्ये जर बघितलं, CROमध्ये फक्त आपण डिस्प्ले करू शकतो, सिग्नल स्टोअर करू शकत नाही. CROमध्ये वी कॅन डिस्प्ले द सिग्नल बट वी कॅन नॉट स्टोअर द इन्फॉर्मेशन. पण DSOमध्ये वी कॅन डिस्प्ले, in DSO we can display the signal and we can store the information of the signal. सिग्नलला डिस्प्ले पण करू शकतो आणि सिग्नलची माहिती स्टोअर पण करू शकतो. म्हणून या दोघांमध्ये मेन जो फरक आहे तो आहे स्टोरेजचा. म्हणजे CROमध्ये मेमरी नसणार, DSOमध्ये स्टोअर करण्यासाठी मेमरी ही प्रेझेंट असेल. कळालं सर्वांना बेसिक? त्यानंतर आता आपण वळूया की याचं वर्किंग कसं होतं आहे, रफली समजून घेऊया आपण. त्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण बघूयात की ब्लॉक डायग्राम ऑफ द DSO. बघा CROमध्ये काय होतं आहे की जो पण इनपुट सिग्नल आहे तो आहे ॲनालॉग सिग्नल, आणि जो पण आपल्याला डिस्प्ले करायचा आहे तो पण कोणता आहे, ॲनालॉग. म्हणजे काय, इथे साईन वेव्ह दाखवली, साईन वेव्ह पाहिजे, इथे पण तुम्हाला काय भेटणार, साईन वेव्ह. पण याच्यामध्ये वर्किंग बघताना किंवा प्रोसेसिंग करताना कुठेही डिजिटल डेटा आपल्याला लागलेला नाही आहे, डिजिटल सिग्नल कुठेही यूज केलेला नाही आहे. त्यानंतर CROमध्ये आपण सिग्नलची माहिती ही स्टोअर करू शकत नाही, हे एक फरक आहे. म्हणजे काय होतं आहे की CROमध्ये इनपुट पण ॲनालॉग आहे आणि आउटपुट पण कोणतं आहे, ॲनालॉग, आणि मध्ये पण सर्व प्रोसेसिंगची झालेली आहे ती कोणाची झाली आहे, ॲनालॉग सिग्नलची झालेली आहे. कळतंय? नंतर DSOमध्ये काय होतंय बघा, DSOचं पण काम तेच आहे की इनपुट जे आहे ते ॲनालॉग आहे, बघा साईन, आणि त्याला डिस्प्ले पण काय करायचं आहे, साईनच करायचं आहे. बघा इनपुट पण ॲनालॉग, आउटपुट पण ॲनालॉग. पण आतमधली जी वर्किंग होती आहे DSOची, त्याच्यामध्ये काय होतं आहे की ॲनालॉग सिग्नल कन्वर्ट झाला आहे डिजिटलमध्ये. का? कारण की त्याला मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन ही सेव्ह करायची आहे, म्हणून DSOमध्ये प्रोसेसिंग सिग्नल जो आहे तो कोणता आहे, डिजिटल सिग्नल. त्याच्यामध्ये काय होणार, इनपुट ॲनालॉग कन्वर्ट होणार डिजिटलमध्ये, डिजिटलची माहिती स्टोअर होणार मेमरीमध्ये, आणि मेमरीमधली माहिती पुन्हा कन्वर्ट कशामध्ये होणार, ॲनालॉगमध्ये. कळतंय सर्वांना? खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. काय सांगितलं मी, DSOमध्ये इनपुट ॲनालॉग कन्वर्ट होणार डिजिटलमध्ये, डिजिटलची माहिती इन्फॉर्मेशन स्टोअर होणार मेमरीमध्ये, आणि मेमरीमधील माहिती स्टोअर झाल्यानंतर ती आपल्याला काय करायची आहे, डिस्प्ले करायची आहे. तर ही डिजिटल डेटा पुन्हा कन्वर्ट कशामध्ये होणार, ॲनालॉगमध्ये. तर हा सर्व खेळ कुठे सुरू आहे, DSOमध्ये. त्याच्यामध्ये मेमरी पण प्रेझेंट आहे आणि डिजिटल सिग्नल पण प्रेझेंट आहे. कळतंय सर्वांना? बेसिक माहिती कळाली? तर नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल सी द ब्लॉक डायग्राम ऑफ द DSO. थँक्यू.